ही गोष्ट सुरू होते दिल्लीच्या सल्तनतीचा शहजादा असलेल्या शहाजहानच्या बंडाळीपासून. आपल्या बापाविरुद्ध जहांगीराविरुद्ध हा बंडाळी उभा करतो आणि जहांगीर या शहाजहानला पकडण्यासाठी दोन सरदारांची नियुक्ती करतो. एक असतो मुघल दरबारचा सेनापती महाबत खान आणि दुसरा स्वतःचाच मुलगा शहजादा परवीज. हे दोघेही या शहाजहानचा पाठलाग करण्यासाठी दख्खनेत जातात. दख्खनेत गेल्यानंतर आदिलशाही फौज आणि मुघल एकत्र येतात. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा सगळ्यात भरभक्कम बलाढ्य अशा दोन शाह्या एकत्र आल्यानंतर त्या दोनही शाह्यांचा या दख्खनेत पराभव होतो आणि पराभव करणारा दुसरा तिसरा कुणी नसतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील महाराजाधिराज धुरंधर शहाजीराजे. नमस्कार, मी भूपाल, तुम्ही पाहत आहात इतिहास गवाह आहे. मित्रांनो, हे महाबत खान आणि शहजादा परवीज ज्यावेळी दख्खनेत उतरतात ना, आदिलशहा आणि निजामशाही या दोघांनाही मागणं मागतात शहाजहानला पकडण्यासाठी. परंतु मलिक अंबर पुढे येत नाही आणि मग पुढे येतो आदिलशहा. स्वतःचा मुल्ला मोहम्मद खान नावाचा एक सरदार हा परवीजकडे पाठवला जातो. परवीज त्याला म्हणतो, आपण असं करूया, या शहाजहानला पकडण्याऐवजी आधी या मलिक अंबरचाच काटा काढू. मलिक अंबरला बातमी कळल्यानंतर तो गोवळकोंड्याचा मुलूक पहिल्यांदा ताब्यात घेतो, तिथून खंडणी वसूल करतो, बिदरचा मुलूक साफ करतो आणि याच वेळी विजापूरला वेढा घालतो. आता आदिलशाहीला वाटतं या मलिक अंबरला ठेचलाच पाहिजे आणि बघता बघता दोन शाया आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येते. नगरजवळ भातवडीच्या ठिकाणी येते. बातमी महाराजाधिराज शहाजीराजांपर्यंत जाऊन पोहोचते. भातवडी, ऑक्टोबर 1624. आसपासचा दऱ्या डोंगरांचा मुलूक, शहाजीराजांच्या नजरेखालून गेलेला हा दऱ्या डोंगरांचा मुलूक म्हणजे शहाजीराजांच्या गनिमिकाव्याचा मुलूक. आणि मग काय, मग या दोनही फौजांचा मुक्काम त्या भातवडीच्या रणांगणाच्या आजूबाजूला पडायला लागतो. याच भातवडीच्या किल्ल्याच्या बाजूलाच एक तळं असतं. नुकताच पावसाळा संपून गेलेला असतो आणि त्यामुळं या तळ्याचं पाणी मात्र काठोकाठ भरलेलं असतं. ही मुघलांची आणि आदिलशाही फौजेची छावणी ही तळ्याच्या खालच्या बाजूला पडलेली असते. रात्र होते आणि रात्रीच्या एका प्रहरी शहाजीराजे